प्रचंड लाडकी आहे सावली आणि मी तिच्यासाठी काहीही करू शकते. सगळ्या मोठ्यांमध्ये मीही एक मोठा आहे असा वावरणारा आला मोठा शहाणा. सगळ्यात जास्त मेहनत सध्या कोण घेताना दिसतंय तर ती सावलीच आहे या शोमध्ये. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे भैरवी म्हणजेच मेघा दाडे. खूप छान दिसताय तुम्ही, ट्रेडिशनल अटायर आहात. पुन्हा एकदा कशा आहात? एकदम मजेत आणि खूप छान. सो तुम्ही बघताय सगळं आसपास लग्नाचा माहोल आहे आणि सगळं असं सजलेलं आहे, तेव्हा ऑब्व्हियसली सिरियलचे पात्रसुद्धा तसेच सजलेले तुम्हाला मिळणार आहेत. अगदीच. आणि या मालिकेची स्टारकास्ट खूप मोठी आहे, त्यामुळे एक छान गेम आहे ज्याचं नाव आहे पोलखोल, मज्जा पोलखोल. तर हे काही कार्ड्स आहेत, असा या सेटवर कोण आहे हे सांगायचं आहे. बरं, रेडी? पहिलंच आहे सतत झोप. हा टॅग कोणाला द्यायला आवडेल? सतत झोप. सतत कोण झोपत असतं का आपल्याकडे? मला वाटतं आमची सावली. जेव्हा जेव्हा तिला चान्स मिळतो, बिचारीला इतकं काम करावं लागतं कारण सगळ्यात जास्त मेहनत सध्या कोण घेताना दिसतंय तर ती सावलीच आहे या शोमध्ये. आणि तिला फार राऊंड द क्लॉक शूटिंग. तिला एक दिवसही सुट्टी मिळत नाही, तेव्हा जेव्हा तिला गॅप मिळतो झोपून राहते. नेक्स्ट आहे चिडका बिब्बा. या सेटवर चिडका बिब्बा स्वतःला देऊ शकतो का आपण? हो, चालेल. नाही, चिडका बिब्बा आमची अस्मी जी आहे ना, अस्मीला फार पटकन राग येतो आणि फार पटकन अशी चिडते ती. भाई आहे वो हमारा, भाई में भाई अस्मी भाई. तर भाई में भाई अस्मी भाई आमचा चिडका बिब्बा. ओके, तुम्ही हातात ठेवू शकता. बरोबर. नेक्स्ट आहे नुसते रील्स. हे आपण विभागून देऊया ताराला आणि सावलीला. आणि आता हळूहळू त्यांनी मला दोघींनी इन्फ्लुएन्स केलं आहे, त्यामुळे त्यांच्या मागे मागे मी सुद्धा. सो तारा, भैरवी आणि सावली, नुसते रील्स. नेक्स्ट आहे कोणाचं काय तर कोणाचं काय. हा आहे आमचा लाडका सोहम, म्हणजे गुरु. आणि गुरुच्या कोट्या तुम्ही जर ऐकल्यात तर आम्ही काहीतरी खूप सिरियस विषयावर बोलत असतो आणि याचे कंटिन्यूस, म्हणजे जेवढा वेळ तुम्ही त्याच्याशी बोलाल तेवढा वेळ त्याचे पीजेस चालू असतात. सो आमचा सोहम. नेक्स्ट आहे माझंच खरं. ही आहे भैरवी. आणि भैरवी तिचं म्हणणं खरं केल्याशिवाय काय सोडत नाही आणि करूनच राहते. आणि मेघा पण थोडीशी तशीच आहे, माझंच खरंवाली. त्यामुळे मी स्वतः भैरवी. ओके, नेक्स्ट आहे काळजाचा तुकडा. या सेटवर तुमच्या काळजाचा तुकडा. तारा आणि आमची विनी म्हणजे वीणा जगताप, ऐश्वर्या. सो सावली, तारा आणि ऐश्वर्या माझा काळजाचा तुकडा आहे. सावलीचं आणि तुमचं एकदम अपोजिट, पण ऑफस्क्रीन आहे. हो. सो म्हणजे अपोजिट हा, म्हणजे ऑफ स्क्रीन माझा सावलीचा बॉन्ड हा खूप, म्हणजे मला प्रचंड लाडकी आहे सावली आणि मी तिच्यासाठी काहीही करू शकते. काहीही म्हणजे काहीही. बरं, नेक्स्ट आहे आळशी कुणीच नाही आहे आमच्या इकडे. आमच्या इथे सगळे असे ऑन द टोज असतात. कितीही सीन द्या करायला, काहीही द्या, ऑलवेज ऑन टोज असतात. सो एव्हरीबडी इज लाईक व्हेरी पंक्च्युअल आहे, डिसिप्लिन आहेत. नो बडी इज आळशी. ओके, नेक्स्ट आहे एकटा जीव सदाशिव. याचा एक्झॅक्ट उलट आहे. म्हणजे आमचे रमेश रोकडे दादा जे आहेत ते येताना एकटे येतात गाडीतनं, पण जाताना ते शेअरिंग ऑटो भरून नेल्यासारखे त्यांची अख्खी गाडी भरून नेतात. येताना एकटा जीव सदाशिव आणि जाताना फुल शेअरिंग ऑटो. त्यांची कार ही म्हणजे अक्षरशः ओव्हरफुल झालेली असते, म्हणजे ओव्हरबुक्ड झालेली असते. सगळे कलाकार जाताना त्यांच्या गाडीतनं जातात. सो आमचे रमेश रोकडे दादा म्हणजे एकनाथ राव. नेक्स्ट आहे आला मोठा शहाणा. आमच्याकडे ना एक छोटूसं पिल्लू आहे आणि त्या पिल्लूचं नाव आहे अप्पू. आणि आमचा अप्पू सगळ्या मोठ्यांमध्ये मीही एक मोठा आहे असा वावरणारा आला मोठा शहाणा अप्पू आमचा.
तो आहे. लास्ट उगाच मोठा समजतो तो. लास्ट आहे बडी बडी बाते, असं कोण आहे सेटवर? बडी बडी बाते, बडी बडी बाते आणि वडापाव खाते असं म्हणायचंय का? चालेल. नाही, बडी बडी बाते म्हणजे बडी बडी बाते आपण वेगळ्या अर्थाने घेऊया. तिलोत्तमाचं जे घर आहे आणि तिलोत्तमाचा जो काय मोठा व्याप आहे, तिचा कारभार आहे किंवा तिचं जे काय एम्पायर आहे, सो इधर तो भाई सबसे बडी बडी बात आहे, सगळ्यात महागड्या साड्या घालणारी आणि रोज नवे नवे शालू घालणारी आमची बडी बडी बातेवाली आमची तिलोत्तमा, म्हणजेच आमची सुलेखाताई. ॲक्च्युअल में बडी बडी बातें, बहुत बडी बातें. थँक्यू सो मच. खूप छान झाला हा सेगमेंट. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. आणि आपल्या ह्याच्यात तर सारंग आमचा आलाच नाही, सो कोणतं द्यायला आवडेल सारंगला? यातलं मी सारंगला एक देते. हां, सारंग 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 आहे काळजाचा तुकडा, पण भैरवीच्या नाही, तिलोत्तमाच्या. काळजाचा तुकडा आहे तो. आणि आता काळजाचा तुकडा काय काय करतोय आणि आईच्या काळजाचे किती तुकडे करतोय ते बघायला आता पुढचे एपिसोड्स बघा. एक्झॅक्टली तीच स्टोरी असणार आहे आणि आम्ही सुद्धा एक्सायटेड आहोत की नक्की काय घडणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू, बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.